नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब ह्या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बुद्धिमापन चाचणीमधला महत्त्वाचा पार्ट कव्हर करणार आहे. कोडिंग डिकोडिंग. तुमच्या एक्झाममध्ये बरेच प्रश्न याच्यावरती येतात आणि प्रत्येक एक्झाममध्ये जिथं सीसॅट आहे तिथं हा प्रश्न दिसतोच आणि तुमच्या येणाऱ्या एक्झाम्समध्ये सुद्धा ह्याचा अतिशय महत्त्व आहे, कारण प्रत्येक एक्झाममध्ये कमीत कमी 1 मार्क तरी याच्यावरती फिक्स असतो. ओके, त्याच्यामुळे आपण याच्यावरती प्रॅक्टिस जास्त करणं याच्याकडे भर द्या. ह्याच्यामध्ये काही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी वगैरे असं काही नसतं. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला जास्त क्वेश्चन्स पटकन सॉल्व्ह होतील. ओके, प्रत्येकालाच क्वेश्चन सॉल्व्ह होतात, मात्र जेवढी प्रॅक्टिस तुम्ही करत राहाल तेवढे पटपट क्वेश्चन सॉल्व्ह होतात. ओके, तर आता पहिला क्वेश्चन आपण बघूयात. आणि हे लेक्चर आपलं जे लेक्चर आहे टोटली प्रॅक्टिस ओरिएंटेड लेक्चर असेल. याच्यामध्ये काही असा कन्सेप्ट आपण नवीन शिकणार नाहीये, मात्र क्वेश्चन्स जे आहेत हे आपल्या एक्झाममध्ये येऊन गेलेले क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन आपण इंग्लिशमध्ये टाईप केलेले आहेत. मी थोडाफार ट्राय करेल याच्यामध्ये मराठीमध्ये इन्क्लूड करण्याचा, मात्र प्रॅक्टिस तुम्हाला करण्यासाठी आपण हे लेक्चर बनवलेलं आहे. ओके, त्याच्यामुळे मी तुमचा जास्त वेळ बिलकुल घेणार नाहीये. आपण एक 10 क्वेश्चन पटापटा सॉल्व्ह करूयात. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन आहे, अकॉर्डिंग टू इंग्लिश अल्फाबेट ॲज BC इज रिलेटेड टू YX इन द सेम वे EF इज रिलेटेड टू whom. म्हणजे काय, BC जर YX ने आपण दाखवलं असेल तर EF हे कशाने डिनोट करणार. आता कोडिंग डिकोडिंग हे ABCDच्या फॉर्मॅटमध्ये जर असेल तर त्याचा एक बेस्ट वे असतो सॉल्व्ह करण्याचा, ते म्हणजे तुम्ही ABCD लिहिणं. ओके, म्हणजे ABCD लिहायची म्हणजे असं सरळ ABCD टू डायरेक्टली Z पर्यंत असं एक लाईनमध्ये लिहायचं नसतं कधीच. हे लिहिताना एक त्याला पद्धत आहे, बऱ्याच जणांना माहिती सुद्धा असणार आहे. ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी आणखीन एकदा दाखवतो इथं. तर A to M आपल्याला लिहायचं आहे. याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही 4-4च्या ग्रुपमध्ये लिहिलं तर आणखीन त्याचा फायदा होईल. म्हणजे कसं, तर पहिल्या रो मध्ये वरती ABCD हे 4चा एक गट, त्याच्यानंतर EFGH, त्यानंतर IJKL आणि M हे पहिले 13 एलिमेंट्स हे वरच्या रो मध्ये लिहू आपण. ओके, त्याच्यानंतर लिहिताना एमच्या खाली आपल्याला N लिहायचा आहे, त्याच्या खाली Lच्या एक्झॅक्टली खाली O, Kच्या खाली P, Jच्या खाली Q असा आपला फॉर्मॅट राहील. आणि आपल्या लास्टचे 4 जे राहतील DCBA ह्याच्या खाली राहील WXYZ. ओके, तर अशा फॉर्मॅटमध्ये लिहायचं आणि त्याच्यावरती प्रॅक्टिस करायची. ओके, तर आता आपल्याला याच्यावरून लगेच रिलेशन समजून जाईल. BC रिलेटेड टू YX सांगितले म्हणजे B च्या खाली एक्झॅक्टली Y आहे, C च्या खाली एक्झॅक्टली X आहे. ओके, तर EF रिलेटेड टू whom म्हणजे EFच्या आपले आन्सर काय भेटेल, तर ईच्या खालचा एलिमेंट आपल्याला घ्यायला लागेल आणि Fच्या खालचा. तर ईच्या खाली एक्झॅक्टली V आहे आणि Fच्या खाली एक्झॅक्टली U आहे. ओके, ऑप्शनमध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ नका अजिबात. इथं पहिला ऑप्शन A ऑप्शन जर बघितला तर इथं UV हे ऑप्शन आहे आणि B ऑप्शन आहे VU. आपला आन्सर जे आहे हे VU आहे. ओके, त्याच्यामुळे आपला आन्सर राहील ऑप्शन नंबर B. अशाच पद्धतीने आता आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करू. तुम्हाला कळाला असेल हा कन्सेप्ट ABCD कशी लिहायची. सेकंड क्वेश्चन मध्ये असं आहे, इन अ कोड Q इज रिटन ॲज Q22, चर्च इज रिटन ॲज 1UR1, देन बनाना इज रिटन ॲज, म्हणजे बनाना कसं लिहिलं असेल आपल्याला हे बघायचं आहे. आता याच्यामध्ये ऑप्शन्सची आपल्याला मदत घ्यायला लागणार आहे. आपण ऑप्शन बघितल्याशिवाय हे काहीच सांगू शकणार नाही. याच्यामध्ये लॉजिक काहीच बिल्ट नाही होणार विदाउट एनी ऑप्शन. ओके, तर Q हा जो वर्ड आहे याच्यामध्ये UE Q म्हणजे ॲक्च्युली रांग. ओके, तर UE हे रिपीट झालेले लेटर्स आहेत. हे अल्फाबेटचा जो सेट आहे UE आणि UE हा दोनदा रिपीट झाला आहे, म्हणून Qच्या नंतर सुद्धा 2 आणि 2 हे दोनदा रिपीट झालेले आहे. ओके, म्हणजे QE साठी 2 हे आपल्याला इथं कळलं. त्यानंतर चर्चसाठी बघा तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला कळलं CH ही पेअर आणखीन एकदा रिपीट झालेली, म्हणजे पहिल्यांदा पण CH आहे आणि नंतर पण CH आहे. त्याच्यामुळे CH साठी 1 आहे. UR तर ॲज इट इज राहिलेलं आहे, त्याच्यामुळे 1UR1 हा कोड त्याचा बनला. आता बनाना ज्यावेळेस तुम्ही बघाल वर्ड त्याच्यामध्ये AN ही सुद्धा पेअर रिपीट आहे आणि NA ही सुद्धा पेअर रिपीट आहे. ओके, म्हणजे आपल्याला एक ऑप्शन असा पाहिजे की जिथं BA समथिंग काहीतरी नंबर असतील, और एक पेअर आपल्याला अशी हुडकायला लागेल की जिथं B काहीतरी एक नंबर, त्याच्यानंतर आणखीन एक नंबर आणि लास्टला A. तर असा एक ऑप्शन हुडकायचा आपल्याला. म्हणजे याचे आन्सर 2 बनू शकतात, मात्र ऑप्शन तसा एकच असणार आहे जर आपल्याला परफेक्ट पाहिजे असा. तर आपल्याला पहिल्या कंडिशननुसार AN ची जर आपण चेक कराल AN साठी कुठली पेअर रिपीट झाली आहे का, तर AN ही पेअर ऑलरेडी 2दा रिपीट झाली आणि त्याच्यासाठी जो नंबर रिपीट झाला आहे हा 5 आहे. ओके,
तर तुम्हाला कळलं इथं ऑप्शन नंबर सी बघा तुम्ही B55A म्हणजे ANच्या ऐवजी 5 तिथे रिप्लेस झालेलं आहे. ओके, आपण जर NA जर रिप्लेस करायला बघितलं तर BA आणि पुढं नंबरवाला पेअर बघायचे, तर असा एक पण ऑप्शन नाही आहे जिथं BA आहे आणि त्याच्यानंतर 2 नंबर आहेत. त्याच्यामुळे आपला आन्सर राहील ऑप्शन नंबर सी. ओके, थर्ड क्वेश्चन बघू आपण. हा क्वेश्चन पण अल्फाबेट सिरीजची बेस्ड आहे. याच्यामध्ये सांगितलंय इफ CEA इज रिटन ॲज XWV and DFB is written as WUV then EGC is written as what? ओके, तर इथं पण तुम्हाला तसेच अल्फाबेट अरेंज करायचे आहेत 2 रो मध्ये आणि ऑब्झर्वेशन करायचं C नंतर E आलाय आणि A आलाय त्याच्यानंतर, म्हणजे C+2 केल्यानंतर आपल्याला E भेटेल, म्हणजे मध्ये एक चा गॅप आहे, D सोडून E आहे. ओके, आणि C च्या पाठीमागं सुद्धा B सोडून A घेतलाय. मग हा एक ग्रुप त्यांनी फॉर्म केलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याला रिप्रेझेंट केले XWV नी, म्हणजे C च्या खालचा एलिमेंट घेतलाय X, त्याच्यानंतरचा लगेच पुढचा घेतलाय W आणि त्याच्या पुढचा V. ओके, म्हणजे अशीच पेअर फॉर्म झाल्या पाहिजेत. म्हणजे आपला जे अननोन असेल हा एक 3च्या ग्रुपमध्ये येणार आहे, सलगच्या 3च्या ग्रुपमध्ये. ओके, दुसरा दाखवलाय DFB ला पण तेच लॉजिक आहे. D नंतर E सोडला F घेतलाय, D च्या आधीचा C सोडला B घेतला. ओके, आणि त्याच्यानंतर D च्या खालचा म्हणजे पहिला जो एलिमेंट आहे, पहिला अल्फाबेट आहे, त्याच्या खालचा आपण अल्फाबेट घेतलाय आणि WUV ही पेअर फॉर्म केली आहे. ओके, WVU ही पेअर फॉर्म केलेली आहे. आणि EGC आता बघायचं मग आपल्याला EGC, तर E च्या नंतर एक सोडला G आलाय, E च्या आधीचा पण एक सोडला की C. मग आता E च्या खालचे आपल्याला असे पेअर घ्यायचे आहेत. आन्सर राहील मग आपला ग्रुप VU आणि T. ओके, तर तुम्हाला इथं लॉजिक कळालं असेल त्याचं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. हा पण अल्फाबेटशी संबंधित आहे आणि मजेशीर क्वेश्चन आहे हा, एक्झाममध्ये टाइम कन्झ्युमिंग आहे तुमच्यासाठी. याच्यामध्ये सांगितलंय इन अ कोड A इज डिनोटेड बाय B, B बाय C, C बाय D, D बाय E अँड सो ऑन. ओके, म्हणजे A जर आपल्याला डिनोट करायचं असेल तर आपण त्याला B ने डिनोट करणार, B जर डिनोट करायचं असेल तर आपण त्याला C ने डिनोट करणार, म्हणजे त्याच्या पुढचा अल्फाबेट घेणार. ओके, प्रत्येक वेळेस. मग त्यांनी सांगितलंय की जो वर्ड आहे फ्रॅक्शन्स, तर फ्रॅक्शन्स हा वर्ड आपण कसा डिनोट करणार. मग आता आपल्याला बघायला लागली, आपण तशीच अल्फाबेट सिरीज अरेंज करायची. Fच्या नंतरचा घ्यायचा तो म्हणजे G येईल, त्याच्यानंतर Rच्या नंतर बघा S. हे जर आपण प्रत्येक वेळेस जर बघितलं तर जास्त टाइम कन्झ्युमिंग बनू शकतो. त्याच्याऐवजी एक असा अप्रोच ठेवायचा की कॉमन ऑप्शन्स बघायचे पहिल्यांदा डायरेक्टली, म्हणजे GSBD हे तर सगळीकडेच कॉमन आहे. मग D पर्यंत आपण चेक करायचा प्रश्नच नाही, म्हणजे पहिले 4 अल्फाबेट आपण चेक करायचेच नाही आहेत. लास्टहून जरी चेक केला तर सगळीकडे टी कॉमन आहे, म्हणजे सगळ्या अल्फाबेट्समध्ये लास्टचा जो एलिमेंट आहे हा टीच आहे. त्याच्यामुळे लास्ट आपल्याला एस साठी पण बघायची गरज नाही आहे. आपल्याला बघायचं आहे तो फक्त जे राहिलेले 4 अल्फाबेट आहेत TIONS. ओके, TION याच्यासाठी आपल्याला फक्त बघायचं आहे. मग टीच्या नंतर पण आपल्याला माहिती आहे काय येणार आहे, तर टीच्या नंतर नेहमी एनी हाऊ यूज येणार आहे. म्हणजे आता ऑप्शन आपल्याला इलिमिनेट करायचे तिथं, तर आपला बी ऑप्शन इलिमिनेट होऊन जाईल. मग आता आपल्याकडे राहिला फक्त A, B आणि C. मग आता याच्यामध्ये कॉमन बघा की लास्टचा जो D आहे याच्यामध्ये सेकंड लास्ट नंबरला P आहे आणि A आणि C ऑप्शनमध्ये थर्ड म्हणजे लास्टकडून थर्ड नंबरला P आहे. तर मोस्ट प्रोबेबली 2 ऑप्शन थोडेसे सारखे वाटतात, फक्त O आणि Qचा फरक आहे याच्यामध्ये. आपण तोच एलिमेंट डायरेक्टली चेक करू. सेकंड लास्ट एलिमेंट आहे आपला N साठी मग आपल्याला त्याच्या पुढचा एलिमेंट घेतो आपण, तर Nच्या ऐवजी आपण तिथं O नी रिप्लेस करणार. ओके, त्याच्यामुळे आन्सर राहील ऑप्शन ए. आता मी तुम्हाला समजावून सांगतोय याच्यामुळे वेळ लागतोय, मात्र जर तुम्ही डायरेक्टली ऑप्शन्स बघितले कॉमन कुठले कुठले आहेत ते सगळे सोडून जो एकदम अनकॉमन असेल हा चेक केला डायरेक्टली तरी आन्सर भेटून जाईल. म्हणजे तुम्हाला GSBDU हे चेक करायची गरज नाहीये, T चेक करायची गरज नाहीये, P सुद्धा चेक करायची गरज नाहीये, J चेक करायची गरज नाही, फक्त तुम्ही O आणि Q मध्ये चेक करणार. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला आन्सर लगेच विथिन 5 सेकंड भेटला असतं. नेक्स्ट क्वेश्चन आपण अटेम्प्ट करूयात. क्वेश्चन नंबर 5 आहे हा. याच्यामध्ये सांगितलंय प्रोव्हाइड हा जो वर्ड आहे इट इज डिनोटेड बाय OSNWHED. आता त्याच पद्धतीनं मॉर्निंग हा वर्ड आपण कसा डिनोट करणार हे विचारलंय. ह्याच्यामध्ये सुद्धा अल्फाबेट तुम्ही लिहिण्यावरतीच डिपेंड आहे सगळं काही. तर PROVID म्हणजे प्रोव्हाइड जो वर्ड आहे, तर पीच्या खाली जर आपण ते लिहिलं प्रॉपरली की OSNWHED, मग तुम्हाला डिफरन्स कळून जाईल लगेच
की पी मधून जर -1 केलं तर आपल्याला ओ भेटेल, म्हणजे पीच्या आधीचा एलिमेंट आहे ओ, त्याच्यानंतर आर मध्ये +1 केल्यानंतर आपल्याला एस भेटतोय, परत ओ मधून मायनस केल्यानंतर एन भेटेल. म्हणजे ही जी सिरीज आहे ही काय मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस असे 7 एलिमेंट आहेत. स्टार्टिंगला पण मायनस होते आणि लास्टला पण मायनस होते. तर मॉर्निंग वर्डमध्ये पण तसंच करायचं. मॉर्निंगच्या स्टार्टिंग विथ एम आहे, एम मधून एक -1 करा, मग आपल्याला एल भेटेल. एल मध्ये नंतरच्या ओ जो अल्फाबेट आहे त्याच्यामध्ये +1 करायचं, मग पी भेटेल. आर मध्ये परत -1 करायचा, क्यू भेटेल. मग अशा पद्धतीने सिरीज फॉर्म होईल आणि आपल्याला आन्सर भेटेल ऑप्शन नंबर ए. ओके, सोप्या प्रकारचे असतात, फक्त तुम्हाला प्रॅक्टिस ठेवायची आहे. आता कोडिंग डिकोडिंग मधला दुसरा एक टाईप आहे इम्पॉर्टंट. याच्यामध्ये असे सेंटेन्स दिलेले असतात. आता हा आपल्या एमपीएससीचा फेवरेट टॉपिक आहे. एमपीएससीच्या एक्झाममध्ये प्रत्येक वेळेस अशा प्रकारचे प्रश्न येतात. डायरेक्टली अशीच सेंटेन्स दिलेले असतात आणि त्याच्यावरती बेस्ट 1 किंवा 2 क्वेश्चन असतात. ओके, म्हणजे आता या एका लँग्वेजमध्ये आज सांगितलंय रिप, त्यानंतर लूप, जा आणि पीट. याचं मिनिंग आहे की काइंडली लेट मी स्पीक. ओके, आणि बी सेंटेन्स आहे सा टिक लव, याचा मिनिंग आहे काइंडली गो फॉरवर्ड. त्याच्यानंतर पीट सुन की, याचा मिनिंग आहे स्पीक विथ एक्झाम्पल. आणि डी आहे जा हा टिक, तर याचा मिनिंग आहे लेट अदर्स गो. आता हे सगळे त्यांचे मिनिंग्स लावून दिले त्यांनी. आता आपल्याला उडकायचा असतो. आता प्रश्न असतो असा की हा प्रश्न समोर आहे की इन द कोड व्हॉट इज फॉर एक्झाम्पल. मग आता कोडमध्ये आपल्याला बघायचं आहे एक्झाम्पलसाठी आपल्याला काय भेटू शकतं. तर एक्झाम्पल हे आपल्या थर्ड किंवा सी सेंटेन्समध्ये आहे. मग ह्याच्यासाठी जर आपल्याला एक्झाम्पल हा वर्ड शोधून काढायचा असेल तर आपल्याला स्पीक आणि विथ ह्याचे सुद्धा मिनिंग माहितीच पाहिजेत. तर स्पीक आपल्या पहिल्यांदा बघू की कुठं कॉमन आहे का. ओके, सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही चेक करणार की एक्झाम्पलच हा वर्ड कुठं वरती कॉमन आहे का. जर वर्ड कॉमन असेल तर लगेच आपल्याला ती पेअर सापडेल. तर स्पीक पहिल्यांदा बघू, स्पीक कुठं कॉमन आहे, तर ए आणि सी सेंटेन्समध्ये स्पीक कॉमन आहे. मग त्याच्यासाठी काय होऊ शकतं, तर पीट होऊ शकतं स्पीकसाठी. ओके, त्याच्यानंतर आता बघू आपण विथ आहे का कुठं कॉमन, तर विथ कुठंच कॉमन नाही आहे. एक्झाम्पल पण कुठंच कॉमन नाही आहे. म्हणजे आपण एक्झाम्पल या वर्डसाठी काय कोड यूज केला आहे हे आपण डेफिनेटली सांगू शकत नाही. इथं डेटा इनएडिक्वेट हे आन्सर राहील. म्हणजे एक्झाम्पलसाठी एकतर सून पण येऊ शकतं और की पण येऊ शकतं. ओके, समजला क्वेश्चन. आता असा नेक्स्ट असाच एक क्वेश्चन आहे की आता याच्यामध्ये विचारलं आहे व्हॉट इज फॉर HA, जो हा कोड आहे याच्यासाठी काय यूज झालेला आहे सेंटेन्समध्ये. तर तुम्हाला पहिल्यांदा परत एकदा बघायला लागेल की हा एक्झॅक्टली कुठं यूज झाला आहे. तर हा या सेंटेन्समध्ये डी सेंटेन्समध्ये यूज झालेला आहे. मग आता याच्यासाठी तुम्हाला ज्याचं आणि टिकचं या दोघांचं मिनिंग माहिती पाहिजे. टिक परत ऑब्झर्व करा तुम्ही, टिक कुठं कुठं यूज झालं आहे. बी आणि डी मध्ये टिक यूज झालेला आहे आणि दुसरा कुठलाच कॉमन नाही आहे. तर टिकसाठी आपल्याला लगेच समजून जाईल की गो हे आपल्याला आन्सर भेटेल. ओके, त्याच पद्धतीने मग ज्या बघा, ज्या डी आणि ए मध्ये कॉमन आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही परत तेच चेक करायचं की ज्यासाठी काय आहे, तर ज्यासाठी लेट आहे. ओके, मग त्याच्यामुळे तुम्हाला लगेचच तिथं कळून येईल की हा साठी जो कोड आहे हा अदर्स यूज झालेला आहे. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन तशाच पद्धतीचा आहे. ह्याच्यामध्ये एक सेंटेन्स फॉर्म करायचा आहे गो विथ मी. तर याला आपण कोड लँग्वेजमध्ये कसं फॉर्म करू शकतो, तर आपल्याला गोसाठी पण एक उडकल्यानंतर लगेच सापडलं आहे की गोसाठी टिक हा एक कोड आहे. त्याच्यानंतर मीसाठी पण आपण शोधू शकतो, मीसाठी रिप येईल. ओके, आणि जे विथ आहे, विथसाठी आपण परफेक्टली सांगू शकत नाही कारण काइंडलीसाठी आपल्याला भेटेल, स्पीकसाठी भेटलंय, लेटसाठी भेटलंय. मात्र विथसाठी आपण सांगू शकत नाही कन्फर्म की विथसाठी सून पण येऊ शकतो आणि की पण येऊ शकतो. मग आपल्याला असा ऑप्शन हुडकायचा आहे ज्याच्यामध्ये टिक, रिप आणि सून आहे किंवा टिक, रिप आणि की आहे. ओके, मग आता ऑप्शन्स 4 त्यांनी काय काय दिलेत, रिप, टिक, सून. तर ठीक आहे, आपल्याला ही पेअर पण पाहिजेच. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन दिलाय टिक, रिप, की. आपल्याला हा पण पेअर पाहिजे, म्हणजे हे पण एक फॉर्मेशन बनू शकतो गो विथ मी साठी. आणि रिप, जा, टिक तर हे नाही बनणार कारण लेटसाठी जा यूज केलेलं आहे. बाकी आपल्याला लेट आपल्या सेंटेन्समध्ये नाही आहे, गो विथ मी आपल्याला पाहिजे. त्यानंतर जा, टिक, सून आहे, ज्या पण आपल्याला नकोच आहे, लेटसाठी येतो. ओके, त्याच्यामुळं आपला आन्सर जे राहील हे राहील आयदर 1 or 2. म्हणजे आपलं ऑप्शन 1 or 2 मे बी करेक्ट येऊ शकतं. आपण कन्फर्म 1 किंवा 2 सांगू शकत नाही आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण चांगले क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. आपण हळूहळू करतोय, आपल्याला प्रॅक्टिससाठी आपण हा सेट बघतोय. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे इन अ कोड. अशाच प्रकारचा क्वेश्चन आहे मी, नी, मिक आणि पुकसाठी दिलेलं आहे सिरियस अँड वरीड. ओके, हे जर तुम्ही नाही वाचलं एक्झाममध्ये डायरेक्टली क्वेश्चन बघितला काय आहे तरी आपण सांगू शकतो. क्वेश्चन दिलाय की इन द कोड व्हॉट आर फॉर ईच वरीड. म्हणजे ईच वरीड हा जो वर्ड फॉर्म केला आहे याच्यासाठी कुठला कोड यूज करू शकतो आपण. तर ईचसाठी आपण बघू कुठं कॉमन आहे का ईच पहिल्यांदा.
तर तिन्ही सेंटेन्समध्ये जरी बघाल तुम्ही तर इच हा एकदा पण कॉमन नाही आहे. ओके, इच हा सेकंड सेंटेन्समध्ये यूज झालेला आहे, इच एनी अदर्समध्ये. तर इथं आपण मग अदर्स आणि एनी पण कुठं कॉमन आहे का ते पण बघायला लागेल. तर एनी एकदा पण यूज झालेलं नाही आहे आणि अदर्स पण परत एकदा यूज झालेलाच नाही आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्टली सांगू शकता की हा डेटा इनएडिक्वेट आहे, याच्यामध्ये प्रॉपर डेटा दिलेलाच नाही आहे. त्याच्यामुळे आन्सर राहील ऑप्शन नंबर डी, डेटा इनएडिक्वेट. ओके, एक्झाममध्ये पण असेच पटपट सॉल्व्ह होतात असे क्वेश्चन्स. आता क्वेश्चन नंबर 10, याच्यामध्ये पण असंच आहे. 289 हे लिहिलं आहे रीड फ्रॉम न्यूजपेपर. 276 साठी लिहिलं आहे टी फ्रॉम फील्ड. 85 साठी लिहिलेलं आहे वॉल न्यूजपेपर. ओके, आणि क्वेश्चन्स आहेत त्याच्यावरती बेस. खाली 3 क्वेश्चन्स दिलेले आहेत. आपण हे होमवर्कसाठी सोडूयात क्वेश्चन्स. तुम्हाला चांगल्या पद्धतीने कोडिंग डिकोडिंग समजलंच असेल. प्रॅक्टिस करा तुम्ही जास्तीत जास्त. हे तुम्ही होमवर्कमध्ये नक्की सॉल्व्ह करायचे आहेत. आत्ता लगेच मी बोलत असेपर्यंत सुद्धा सॉल्व्ह होतील तुमचे. आणि सॉल्व्ह झाले की लगेचच याला एक 1, 2, 3 नंबर देऊन त्याचे आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ओके, नक्की मेन्शन करा. याच्यातून तुमची प्रॅक्टिस पण होणार आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपण डेली पझल्स वगैरे घ्याव्या जे तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये येतात, अंकगणिताचे काही क्वेश्चन्स घ्याव्या असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आपण त्याच्यावरती डेली एक 3-4 मिनिटाच्या पझल्स तुम्हाला होमवर्कसाठी देत जाऊ. ओके, म्हणजे एक्झाममध्ये ज्या येऊन गेलेल्या पझल्स असतील किंवा ज्या बँक एक्झाममध्ये वगैरे पण विचारतात तर अशा प्रकारच्या पझल आपण कव्हर करूयात. मग एक 3-4 मिनिटाचा रोज एक व्हिडिओ असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रॅक्टिस पझल असेल आणि एक सॉल्व्ह केलेली पझल असेल. ओके, तर तसं तुम्हाला हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आणि त्याचबरोबर हा जो क्वेश्चन नंबर 10 आहे ह्याच्यामधले जे सब क्वेश्चन्स आहेत 1, 2, 3 हे सगळेच्या सगळे तुम्ही सॉल्व्ह करा. ओके, तर हे लेक्चर कसं वाटलं आहे हे नक्की कमेंट करून कळवा. आणि लेक्चर आवडलं असेल तर नक्की त्याला लाईकसुद्धा करा. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.